Hello students, today we are going to learn a very important topic of reproductive health, and the name of that topic is amniocentesis. So what do you mean by amniocentesis? First we will see the general definition of amniocentesis, and we will try to understand how does the procedure occurs of amniocentesis. So basically this amniocentesis is a prenatal diagnostic test, and in which what happens, the liquid is taken from a pregnant woman womb, and from a womb or uterus this fluid is studied. And why it is studied? Because a baby should not have any partial illness or health problem. So that's why this amniocentesis test is done before giving the birth to a child. तर याच्यामध्ये होतं काय, ही एक मेडिकल टेस्ट आहे, आणि काय होतं, गर्भाच्या बाजूला जे काही फ्लूइड प्रेझेंट असतं ते फ्लूइड एका प्रोसेसनी काढलं जातं प्रेग्नंट वुमनच्या, आणि ते जे फ्लूइड आहे तर त्याच्या आतमध्ये सेल्स असतात, आणि ते सेल्सचा अभ्यास केला जातो. त्याच्या आतमध्ये क्रोमोझोम्स असतात सेलच्या आतमध्ये, आणि अभ्यास केल्यानंतर त्या अपत्यामध्ये काही हेल्थ प्रॉब्लेम जन्मानंतर येवा नाही किंवा येऊ नाही, म्हणून ही टेस्ट डॉक्टर लोक करायला सांगतात प्रेग्नंट वुमनमध्ये. मग ही जी टेस्ट आहे, तर ह्या टेस्ट काय आहे, तर ही जी काय प्रेग्नंट वुमन असते, तर 15 ते 18 वीकचं जे काही फिटस डेव्हलपमेंट झालेलं असतं प्रेग्नंट वुमनच्या शरीराच्या आतमध्ये, तर त्यावेळेस डॉक्टर काय म्हणतात, ही टेस्ट करायला लावतात. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. मग हे जे एम्निओसिंथेसिस आहे, तर ती काय आहे? सो इट इज अ प्रीनेटल डायग्नोस्टिक टेस्ट फर्स्ट. सो दिस इज प्रीनेटल डायग्नोस्टिक टेस्ट. प्रीनेटल मीन्स व्हॉट? प्रीनेटल म्हणजे काय, तर जन्म देण्याच्या अगोदर काय होऊ शकतं, ही डायग्नोस्टिक टेस्ट केली जाते पूर्णपणे. आणि मग ही जी जन्म देण्याच्या अगोदर ही डायग्नोस्टिक टेस्ट केली जाते, त्याला आपण काय म्हणतो, प्रीनेटल टेस्ट असं म्हणतो. मग ही काय करते, तर ती प्रोव्हाइड करते इन्फॉर्मेशन ऑफ दॅट बेबी विच इज प्रेझेंट इनसाइड द वूम ऑफ अ प्रेग्नेंट वुमन. सो इट प्रोव्हाइड information of fetus. So it provide what? It provide information. It provide what? It provide information of a fetus or baby which is present inside the womb or inside the uterus of a pregnant woman. And these amniocentesis, what we can do? We can do sex determination. Understood? So what happens, आपण काय करू शकतो, तर आपण सेक्स डिटर्मिनेशन करू शकतो. पण सेक्स डिटर्मिनेशन करणं म्हणजे काय, मेल किंवा फिमेल आहे गर्भामध्ये, मग तो मेल आहे का फिमेल आहे याच्यावरती सध्या बॅन आहे गव्हर्नमेंटचा, हे लक्षात. पण ही टेस्ट ती सांगू शकते आपल्याला. सेक्स डिटर्मिनेशन केलं जातं to legally check increasing menarche. To legally check what? To legally check, CHECK, check what? To check what? Menarche, MENACE means what? तर याचा अर्थ असं आहे की धोका होऊ शकतो त्या अपत्याला, तो जो प्रेग्नंट वुमनच्या वूम मध्ये असेल त्याला, of female fetocytes, of what? Of female fetocytes. Understood? Of female fetocytes. मग म्हणजे काय की सेक्स डिटर्मिनेशन केलं जातं, आणि मग फिमेल असेल तर मग काय केलं जातं बऱ्याचशा वेळेस, तर फिटोसाइट्स केलं जातं. फिटोसाइट्स मीन्स व्हॉट? काय म्हणतं फिटोसाइट्स मीन्स व्हॉट? तर त्याला आपण खरं म्हणतो की ॲबॉर्शन करणं नसतं त्या फिटसचं, किंवा
इन मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे की भ्रूण हत्या करणं. मग तुम्ही पहा समाजामध्ये आज जर पाहिलं तुम्ही तर 1000 मेलच्या मागे 936 एवढ्याच मुली आहे. तर वेगळ्या रेशो आहे, ह्याही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. तर भ्रूण हत्या केली जाते जर आपण सेक्स डिटर्मिनेशन मेल आहे किंवा फिमेल आहे हे जर सांगितलं तर त्याच्यामुळे सुद्धा याच्यावरती बंदी आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. मग काय आहे तर ही जी प्रोसेस आहे एम्निओसिंथेसिसची, तर काय केलं जातं नेमकं. सो व्हॉट इज द प्रोसेस ऑफ डुईंग एम्निओसिंथेसिस. तर याच्यामध्ये काय केलं जातं. सो इफ यू सी द प्रोसेस काय आहे किंवा प्रोसिजर काय आहे, तर याच्यामध्ये हे आपल्याला माहीत पाहिजे की गर्भ जे आहे तर आपण जर ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अशी काढली तर असं लक्षात येतं की इथं युट्रस आहे. इथं काय आहे. सो दिस इज द युट्रस. So this is the uterus. And in this uterus what happens, the development of baby takes place, means fetal development occurs in uterus, or it is also called as what, womb. So this is called as what, this is called as uterus. And this uterus, what happens, the baby will be present, understood. So this is the baby which I am drawing basically. So this is the baby, and this is the baby. Around this baby there is a fluid. There is what, there is a fluid. हे जे फिटस आहे, डेव्हलपिंग फिटस किती दिवसाचं, तर ते असेल फ्रॉम 15 to 18 वीक्स ऑफ प्रेग्नेंट वुमन. जी काही प्रेग्नेंट वुमन असेल 15 किंवा 18 वीकचं जे काही बेबी असेल शरीराच्या आतमध्ये, तर त्याच्या आतमध्ये अशा ह्या फिटसच्या बाजूने काय असेल, एक फ्लुइड असेल. आणि त्या जो फ्लुइड आहे त्या फ्लुइडला म्हणतात एम्निओटिक फ्लुइड. काय म्हणतात, एम्निओटिक फ्लुइड. इट इज कॉल्ड एज एम्निओटिक फ्लुइड. सो which fluid is present around the fetus of a pregnant woman? Amniotic fluid is present, and this amniotic fluid act as a shock absorber for that baby. This you have to keep it in mind. Now हे काय आहे मग. So this is the fetus or this is the baby. बेबी म्हणत नाही त्याला आपण फिटसच म्हणतो पूर्णपणे. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. तर जन्म झाल्यानंतर त्याला खरं म्हणजे आपण काय म्हणतो, बेबी म्हणत असतो. काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. ओके, fetus. And in this process what happens, first in this process what will happen, amniotic fluid will be removed. What will be removed? Amniotic fluid will be removed out. So in this amniotic fluid will be removed. Amniotic fluid will be removed by ultrasonography processes. Understood? So हे जे पूर्णपणे हे केलं जातं एम्निओटिक फ्लुइड काढणं. मग हे याची प्रोसेस कशी आहे, कशा पद्धतीने केलं जातं, तर डॉक्टर असतात हे लक्षात, आणि त्यांच्या गायडन्सच्या अंडरच ह्या प्रोसेसेस केल्या जातात हे लक्षात. मग याच्यामध्ये काय केलं जातं की हे जे गर्भाच्या आतमध्ये हे जे काही फिटस आहे आणि त्याच्या बाजूला जे काही एम्निओटिक फ्लुइड आहे, तर हे एम्निओटिक फ्लुइड एका सिरिंजच्या साह्याने, ह्या अशा सिरिंजच्या साह्याने काय केलं जातं, हे पूर्णपणे काढलं जातं. सो withdrawal of these this amniotic fluid will be taken out by the expert doctors. Understood? जे काही एक्सपर्ट डॉक्टर असतील ते काय करतील, हे एम्निओटिक फ्लुइड ह्या सिरिंजच्या साह्याने प्रेग्नंट वुमनच्या हे जो काही वूम आहे याच्या आतमध्ये जे काही प्रेझेंट आहे, काय प्रेझेंट आहे, एम्निओटिक फ्लुइड, तर ते काढलं जातं. मग ते किती प्रमाणात काढलं जातं, तर ते काढलं जातं 15 ml. सो दिस एम्निओटिकल फ्लुइड इज ड्रॉन राउंड अबाउट 15 ml एवढं काढलं जातं. अँड आफ्टर दॅट व्हॉट विल बी डन, हे जे काही एम्निओटिक फ्लुइड आहे मग याच्यावरती त्याच्या आतमध्ये काय असेल, फिटल सेल्स प्रेझेंट असतील. काय असतील मग, सो फिटल सेल्स, हे जे काही फिटल सेल्स आहे
याला काय केलं जातं, मग त्यांच्यावरती कल्चर केलं जातं. ह्या सेल्स काय केलं जातं, कल्चर केलं जातं. सो दिस सेल्स आर कल्चर्ड. अँड हे कल्चर जे काय केलं जातं तर ते काय केलं जातं, लॅबोरेटरीच्या आतमध्ये केलं जातं. त्यामुळे त्याला असं म्हणतात इन विट्रो. काय म्हणतात, हे कल्चर कुठे केलं जातं, इन विट्रो. इन विट्रो मीन्स आउटसाइड. आउटसाइड, इनसाइड द लॅबोरेटरी बेसिकली. अंडरस्टूड. इन विट्रो म्हणजे आउटसाइड, इन विवो मीन्स इनसाइड. दिस यू हॅव टू कीप इन माइंड. आफ्टर दॅट हे जे काही फिटल सेल्स आहे आपल्याला माहिती आहे, मग सेल्स आहे, सेलच्या आतमध्ये काय प्रेझेंट आहे, न्यूक्लियस प्रेझेंट आहे. अँड न्यूक्लियसच्या आतमध्ये किंवा सेल एखादी डिवाइड होते, न्यूक्लियस पण डिवाइड होतो, येतं लक्षात. सो फर्स्ट न्यूक्लियस जो डिवाइड होतो मग तो मेटाफेजमध्ये रिस्ट्रिक्ट केला जातो. आणि मेटाफेजमध्ये रिस्ट्रिक्ट केल्यानंतर ती सेलची जी काही डिव्हिजन आहे ती पूर्णपणे मेटाफेजमध्ये आल्यानंतर काय केलं जातं, तर त्याच्या क्रोमोझोमचा अभ्यास केला जातो. क्रोमोझोमचा अभ्यास केला जातो. मग आपल्याला माहिती आहे की होमोसेपियन सेपियन किंवा ह्युमन बिंग, तर त्याच्या आतमध्ये टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम्स किती आहे, 46 क्रोमोझोम. सो हाऊ मेनी पेअर्स ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट, 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट. टोटल किती झाली मग 46. अंडरस्टूड. 23 × 2 = 46. मग हे जे क्रोमोझोमचा अभ्यास करणं म्हणजेच त्याला म्हणायचं कॅरिओटायपिंग केलं जातं. काय केलं जातं, सो थर्ड स्टेप इज कॅरिओटायपिंग इज डन. अंडरस्टूड. सो फिटल सेल्स आर रिमूव्ड, दे आर कल्चर्ड inside the laboratories, then karyotyping is done. Karyotyping means what? So study of chromosome, study of chromosomes. मग हे जे काही स्टडी केला जातो क्रोमोझोम वरती, हा का करायचा, त्याच्या मागे सर्वात हे जे काही एम्निओसिंथेसिस आहे, तर याच्यामुळे आपल्याला काय कळतं, तर ती बेबी जे आहे, जे काही फिटस आहे त्याला काही जेनेटिकल डिसऑर्डर आहे का, काय आहे त्याला काही जेनेटिकल डिसऑर्डर आहे का. मग काय केलं जातं, वेगळी वेगळी आजार आहे, तो डिझीज कोणती कोणती येते लक्षात. तो डिझीज, स्टडी ऑफ डिझीज का करायचे, व्हाय दिस टेस्ट इज डन, व्हाय दिस टेस्ट इज डन, टू स्टडी व्हॉट, जेनेटिकल डिझीज, जेनेटिकल डिझीज, टू स्टडी व्हॉट, जेनेटिकल डिझीज. अंडरस्टूड. किंवा त्याला म्हणायचं आपण क्रोमोझोमल डिफेक्ट वगैरे होऊ शकतो त्या बीबीच्या शरीराच्या आतमध्ये, त्यामुळे केलं जातं. मग जेनेटिकल डिझीज वेगळी वेगळी आहे. तर पहिलं जे आहे जेनेटिकल डिझीज त्याला म्हणतात की एक्झाम्पल आहे त्याचं की डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम, मग डाऊन सिंड्रोम मीन्स व्हॉट. मग याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कॅरिओटायपिंग ज्यावेळेस करतो ही जी प्रोसेस आहे तर याच्यामध्ये काय होतं की 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम आहे, तर ते पूर्णपणे पेअरिंगमध्ये लावलं जातं. क्रोमोझोमचा अभ्यास नॉर्मल जर असेल तर त्या बेबीला काही होणार नाही, तो चांगला आयुष्य जगू शकतो. पण ते जरा अपत्यामध्ये डाऊन सिंड्रोम असेल फॉर एक्झाम्पल, तर काय होणार आहे, मग जे काही 21 नंबरचा जो क्रोमोझोम आहे हे लक्षात, तर तिथं पेअरमध्ये नसेल तर ती कोणती कंडिशन असेल, ट्रायसोमी कंडिशन असेल. इथं काय कोणती कंडिशन असेल, ट्रायसोमी. ट्रायसोमी मीन्स व्हॉट, ट्रायसोमी म्हणजे काय की 21 क्रोमोझोम वरती किती क्रोमोझोम असतील, असे 3 क्रोमोझोम असतील, हे लक्षात. तर त्याला खरं म्हणजे म्हणायचं आहे ट्रायसोमिक कंडिशन. जर एखाद्याला डाऊन सिंड्रोम असेल, डाऊन सिंड्रोम हा जेनेटिक डिसऑर्डर आहे, या गोष्टी लक्षात ठेवायच्या. जेनेटिकल डिसीज किंवा जेनेटिकल डिसऑर्डर सुद्धा म्हणू शकतो आपण, जेनेटिकल डिसऑर्डर ऑर्डर. आणि मग नंतर वेगळी वेगळी आजार सुद्धा त्याचा ह्या एम्निओसिंथेसिस प्रोसेसनी केले जातात. मग ती कोणती कोणती आहे, तर पहिलं काय पाहिलं आपण, फर्स्ट वी हॅव सीन डाऊन सिंड्रोम. नाव वी विल सी टर्नर सिंड्रोम. टर्नर सिंड्रोम सुद्धा आहे. कोणता आहे, टर्नर सिंड्रोम. टर्नर सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम. टर्नर सिंड्रोम जो त्याच्यामध्ये कंडिशन जी असते तर ती कशी असते, मग एक्सो कंडिशन असते. लक्षात आपल्याला माहिती आहे की मेलमध्ये किंवा मेलमध्ये एक्स एंड वाय क्रोमोझोम असतो, फिमेलमध्ये एक्स क्रोमोझोम असतो. कोणता, सेक्स क्रोमोझोम. पण ह्या सेक्स क्रोमोझोमच्या जागी एक एक्स तर असतोच, पण जो दुसरा असतो तो कसा असेल, ओ असेल. तर हे कोणामध्ये सापडतं, याला खरं म्हणजे म्हणायचं काय, टर्नर सिंड्रोम असं म्हणायचं आहे. आणि हे जेनेटिकल डिसऑर्डर आहे, ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. नंतर दुसरं आहे हिमोफिलिया. हिमोफिलिया, हिमोफिलिया. तर हिमोफिलिया काय आहे, त्याला दुसरं नाव आहे ब्लीडिंग डिजीजेस. तर आहे सिकल सेल एनिमिया. सिकल सेल एनिमिया मीन्स व्हॉट, सर जे काही आरबीसीज आहे आपल्या शरीरामधले, तर त्यांचा जो शेप असतो तर ते पूर्णपणे
हाफ मून लाईक स्ट्रक्चर किंवा त्याच्यापेक्षा कमी, हे लक्षात. किंवा खुरपं जे असतं, खुरपं आपण खुरपत नाही का शेतामध्ये, तर खुरप्याचा जसा आकार असतो तसा तो RBCचं स्ट्रक्चर होऊन जातं. ह्याही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. नंतर दुसरं आहे सिस्ट फायब्रोसिस सुद्धा होऊ शकतो. सिस्ट और सिस्टिक फायब्रोसिस. सिस्टिक फायब्रोसिस मीन्स व्हॉट? सो जे काही ऑर्गन्स आहे तर ते व्यवस्थित काम करत नाही पूर्णपणे, हे लक्षात. सो सम ऑर्गन्स कॅनॉट वर्क प्रॉपरली, सच थिंग्स इज कॉल्ड एज व्हॉट? सिस्टिक फायब्रोसिस. मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हणजे काय, की ते एक हेरिडिटरी डिजीज आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि मग काय होतं की ह्याच्यामध्ये प्रोग्रेसिव्ह विकनिंग ऑफ मसल्स होत चालतात ह्या आजारामध्ये. तर मग हे जे एम्निओसिंथेसिस जे पाहतोय आपण, तर ही वेगळी वेगळी जी आजार आहे ती अपत्याला व्हावं नाही म्हणून ही टेस्ट केली जाते. त्याला आपण काय म्हणतो, एम्निओसिंथेसिस असं नाव दिलं होतं. तर मग कोणती कोणती पाहिली होती, तर पहिलं काय पाहिलं होतं मग जेनेटिक डिसऑर्डरमध्ये? फर्स्ट डिसऑर्डर कोणती पाहिली होती मग? फर्स्ट वॉज डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोममध्ये काय होतं, तर ट्रायसोमी कंडिशन असते, 21 क्रोमोझोम असतो, तर तिथं किती असतात? 3 क्रोमोझोम्स अरायझेस. अंडरस्टूड. आणि दुसरं काय पाहिलं मग? हिमोफिलिया पाहिलं. त्याला आपण काय म्हटलेलं आहे मग? तर ब्लिडिंग डिझिजेस आहे, पूर्णपणे रक्त गोठत नाही, हे लक्षात. तर त्याला पूर्ण 12वीच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये दिलेला आहे, तो सेक्स लिंक्ड क्रोमोझोम कसा होतो कसा नाही. तर ओके. नंतर सेकल सेल एनिमिया हा नावाचा एक डिसऑर्डर आहे, हे लक्षात. तो हा पण काय जेनेटिकली डिसऑर्डर आहे. नंतर दुसरं पाहिलं आपण टर्नर सिंड्रोम पाहिलं, एक्सो कंडिशन असते क्रोमोझोमची, 6 क्रोमोझोमवरती. आणि नंतर सिस्ट फायब्रोसिस पाहिलं. नंतर काय पाहिलं मग आपण? मस्क्युलर डिस्ट्रॉफी पाहिलं. तर ही सर्व ही आजार त्याच्यामध्ये त्या अपत्याला व्हावं नाही म्हणून ही टेस्ट केली जाते. आणि त्या टेस्टला काय म्हटलेलं आहे आपण? एम्निओसिंथेसिस असं म्हटलं आहे. मग याचा जो एक्युरेसी रेट आहे तर 99.4 आहे. 99.4 इज द एक्युरेसी रेट ऑफ दिस एम्निओसिंथेसिस. दिस यू हॅव टू कीप इन माइंड. मग ही जी आजार आहे तर ही आजार त्या अपत्याला व्हावं नाही म्हणून ही एम्निओसिंथेसिस जन्म देण्याच्या अगोदरच गर्भाच्या आतमध्ये जे काही सेल्स आहेत त्या गर्भाच्या फिटसच्या बाजूने जे काही गर्भाच्या आतमध्ये जे काही एम्निओटिकल फ्लुइड आहे तिथून फ्लुइड काढलं जातं. त्या फिटल सेल्सवरती काय केलं जातं? अभ्यास केला जातो. आणि मग त्याच्यावरती क्रोमोझोमचा अभ्यास केला जातो, ज्याला आपण कॅरियोटायपिंग असं म्हटलेलं आहे. आणि मग जर डिफेक्ट असेल क्रोमोझोमवरती तर आपण काय करू शकतो? तर मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी करू शकतो. काय करू शकतो? मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, MTP. काय करू शकतो आपण? मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं म्हणतंय की मेल आहे किंवा फिमेल आहे हे चेक करण्यासाठी 3 महिने किंवा 3.5 महिन्याच्या प्रेग्नंट वुमनमध्ये तर ही बॅन आहे इंडियामध्ये पूर्णपणे. पण ही टेस्ट डॉक्टरच्या सल्ल्याने आपण ही टेस्ट करू शकतो. का करायची ती टेस्ट? जे काही अपत्य जन्माला येणार आहे त्याच्यामध्ये ही वेगळी वेगळी आजार त्याच्या जन्म झाल्यानंतर त्याला व्हावं नाही म्हणून आपण क्रोमोझोम टायपिंग किंवा कॅरियोटायपिंग आपण करतो. आणि त्याच्यामुळे त्या अपत्याला त्याच्या आयुष्यामध्ये अडचण नको म्हणून हे एम्निओसिंथेसिस केलं जातं. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. इन एक्झामिनेशन द क्वेश्चन मे कम, राईट शॉर्ट नोट्स ऑन एम्निओसिंथेसिस और वी एनलिस्ट द डिजीजेस विच कॅन बी डिटेक्टेड बाय एम्निओसिंथेसिस और बाय कॅरियोटायपिंग. अंडरस्टूड. तर क्वेश्चन कसाही फ्लक्च्युएशन होऊ शकतो, तर तुम्हाला समजणं फार महत्त्वाचं आहे, हे लक्षात. तर ह्या साध्या साध्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी न्यू टॉपिक. टिल देन टेक केअर, हॅव अ नाईस टाईम. थँक यू व्हेरी मच.